हर्षवर्धन पाटील फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। बारामती संदर्भात सागर बंगल्यावर खलबतं सुरू आहेत। आमदार अमित साटम सुद्धा सागरवर पोहोचलेले आहेत। बारामतीसाठी महायुतीची जोरदार फिल्डिंग लावलेली आहे। हर्षवर्धन पाटलांसोबतचा राजकीय वैर सुनेत्रा पवारांना जड जाणार आहे अशी सध्या चर्चा रंगलेली आहे। हर्षवर्धन पाटील अजितदादांसोबतचं त्यांचं राजकीय वैर विसरणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। हर्षवर्धन पाटील आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर हर्षवर्धन पाटील हे सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। फडणवीस आणि त्यांच्यामध्ये खलबतं सुरू आहेत। तर हर्षवर्धन पाटलांच्या भूमिकेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। अजित पवारांसोबत हर्षवर्धन पाटलांचं जुनं वैर आहे आणि याचा फटका बारामतीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसू शकतो आणि याच अनुषंगाने सागर बंगल्यावर खलबतं सुरू आहेत। हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढण्याचा, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय। हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खलबतं सुरू आहे, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। हर्षवर्धन पाटील आता यानंतर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर आताची महत्त्वाची बातमी, आमदार अमित साटम सुद्धा सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। अजित पवार गटाला पाठिंबा देण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होते अशी माहिती मिळते। त्यामुळे आता या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेतात, काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर बारामती संदर्भात सागर बंगल्यावर खलबतं सुरू आहेत। अजित पवार गटाला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा होते। हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचं जुनं वैर आहे आणि याचा फटका कुठेतरी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना होऊ शकतो, बसू शकतो आणि त्याच पार्श्वभूमीवर बारामती संदर्भात चर्चा सागर बंगल्यावर होते। पाटलांसोबतचं राजकीय वैर हे सुनेत्रा पवारांना जड जाणार असल्याची चर्चा सध्या रंगलेली पाहायला मिळते।